मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये गौरी गणपतीचा सण आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो। आपल्या बाप्पाची स्थापना तर आपण केली आहे, आशीर्वादही घेतला आहे, पण आता ओढ लागली ती महालक्ष्मीची म्हणजेच गौरीची ओढ लागलेली आहे। आपण जर गौरीचं पूजन त्या मुहूर्तावरती जर केलं तर वर्षभर आपल्याला संसारामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही। पण गौरीचं पूजन, महालक्ष्मीचं पूजन त्या मुहूर्तावरच झालं पाहिजे। आणि तुम्हाला एक सांगू, महालक्ष्मीचं पूजन हे नक्षत्रावरती सांगितलेलं आहे। नक्षत्र प्रधान देवता आहे। शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की अनुराधा नक्षत्रावरती गौरी आवाहन झालं पाहिजे, ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीचं पूजन व्हावं आणि मूळ नक्षत्रावरती विसर्जन व्हावं। त्याला आपण गाठी पडणे म्हणतो किंवा दोरे घेणे असं म्हणतो। तर तो मुहूर्त मी आपल्याला महालक्ष्मीचा मुहूर्त सांगतो। आपण स्क्रीनवरती पाहू शकता। गौरी आवाहन हे 10 तारखेला 10 सप्टेंबर या दिवशी रात्री 8:04 आपण कधीही गौरी आवाहन करू शकता। गौरी पूजन म्हणजेच महालक्ष्मीचं पूजन आपण दिवसभरात कधीही करू शकता। ज्या लोकांचं दुपारी पूजा आहे त्या लोकांनी दुपारी महापूजा करावी। ज्या भक्तांच्या घरामध्ये सायंकाळी पूजा करण्याची प्रथा आहे अशा भक्तांनी महापूजन सायंकाळी करावं। रात्री 9:22 कधी पण गौरी पूजन करू शकतो। आणि गौरी विसर्जन 12 तारखेला, त्याला आपण गाठी पाडणी म्हणतो, काही ठिकाणी दोरे घेणे असं म्हणतो, रात्री 9:53 आपण कधीही गाठी पाडू शकतो किंवा दोरे घेऊ शकतो। मूळ नक्षत्रावरती गाठी पडल्या पाहिजे किंवा विसर्जन झालं पाहिजे। हा आहे महालक्ष्मी पूजनाचा, आवाहनाचा, पूजनाचा आणि विसर्जनाचा मुहूर्त। म्हणजे हा व्हिडिओ आपणही ऐका आणि इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्या मुहूर्तावर देवतांची पूजा व्हावी। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।